आता पाहूयात आवाज लोकशाहीचा। यामध्ये पाहणार आहोत भिवंडीतील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीसाठी आज आपण पाहणार आहोत भिवंडी शहरातील कचऱ्याची समस्या। शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट बनली असून महानगरपालिके हद्दीमध्ये ठिकठिकाणी कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे। परंतु पालिका प्रशासन ठेकेदारांवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। आज पाहू आपण शहरातील कचऱ्याची समस्या। देख ही सकते कचरा लोग रोड पे आज चलते लोगों को रोड पे कचरा मिल रहा है, तो जिसकी वजह सिर्फ और सिर्फ कॉरपोरेशन है। कॉरपोरेशन ने सिर्फ टेंडर किया है, लोग कचरा नहीं उठा रहे, उसके ऊपर कोई ध्यान नहीं है। मैं चाहता हूँ कमिश्नर साहब से एक रिक्वेस्ट है, जैसे कमिश्नर साहब बहुत सुनाई में आया कि मतलब बहुत ही स्ट्रिक्ट है हर मामले में, तो मैं चाहता हूँ कि ये मामले में थोड़ा सी स्ट्रिक्ट हो जाए और इसकी थोड़ा सी एक इंक्वायरी कर ले कि कचरा क्यों नहीं उठाया जा रहा और उसका टेंडर का पैसा जा कहाँ रहा है। जे ठेकेदार नेमलेले आहेत त्या ठेकेदारांना सुद्धा एक मर्यादा दिली पाहिजे की तुम्ही दिवसभरामध्ये एवढा कचरा उचलला पाहिजे। खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सॉलिड अँड वेस्ट ऍक्ट जो आहे त्या ऍक्टनुसार, त्या ऍक्टच्या तरतुदीनुसार हा सगळा कचरा उचलणं आवश्यक आहे, पण महापालिकेचं या सगळ्या कायद्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि या दुर्लक्षामुळे जो आहे हा शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे। आज या कचऱ्याच्या समस्येमुळे भिवंडी शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि भिवंडी शहरातील नागरिकांचं आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी आपण ही कचऱ्याची समस्या लवकरात लवकर दूर करावी ही मी आपल्या माध्यमातून नम्र विनंती करत आहे। हा कचरा न उचलला तो जास्तीत जास्त राबीट जो ओला कचरा असतो अशा उचलून वजन वाढवून तो ठेकेदार महापालिकेची लूट करत आहे। तर असा ठेकेदार जो आहे याच्या अगोदर सुद्धा अँथोनी वेस्ट हँडलिंग होता, तो सुद्धा अशाच प्रकार करत म्हणून त्याला आम्ही घालवला। तर गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा ठेकेदार शहरातील कचरा नियमित न उचलल्यामुळे शहराला बकाल परिस्थिती निर्माण झाली आहे। ठेकेदार आहे त्याला जो पैसा पुरवतात, पैसा देतात, मग फुकट तर होत नाही, मग त्याच्यावरती ठोस अशी कारवाई का करत नाहीत? म्हणजे महानगरपालिकेचं याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष म्हणायचं की आणखी काय, म्हणजे काय समजत नाही। प्रशासनाने आणि आमचे राज्यकर्ते बेफिकीरपणे वाटते, जनता आम्हाला समजून घेईल, जनता आम्हाला माफ करेल, परंतु जनतेने तिसरा डोला उघडण्याची वेळ आलेली आहे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्याला, या आयुक्ताला वटणीवर आणण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल। दोन दिवस इथं भिवंडी महापालिकेचे सफाई कर्मचारी येत नाहीत, घंटागाडी कचरा घ्यायला येत नाही 2 दिवस, 15 दिवस झाडूवाले येत नाही त्या वस्तीमध्ये। फोन केल्याच्या नंतरच झाडूवाले कधीतरी पाठवतात ते। या वस्तीकडे शासन भिवंडी महापालिकेचं ते एकदम दुर्लक्ष आहे, लक्षच नाही त्यांचं इकडं। मैदानात दुनियाभरची घाण पडलेली आहे, त्या हॉलच्या बाजूला दुनियाभरची घाण पडलेली आहे, त्याच्याकडे लक्ष नाही महापालिकेचं। त्यांना अर्ज दिले, निवेदन दिले तरी ती कुठलीही तक्रार घ्यायला मागत नाहीत। आमच्याकडून जर पैसे घेत असतील कचरा उचलण्याचं, तर ही कचऱ्याची परिस्थिती काय आहे हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जर याच्यावरती लक्ष नाही घातलं तर आम्ही हाच कचरा संपूर्ण महानगरपालिकेमध्ये टाकून देऊ। बरेच वेळा आम्ही त्या लोकांना, त्या नगरसेविकेला तक्रार केली, तुम्ही तिकडे कचऱ्याला डबे ठेवा, त्या लोकांना इथं पलटी करायला सांगू नका, तर ते बोलतात आम्हाला मॅडमनं सांगितलं की इथं कचरा पलटी करत जावं, असं करतात। 5-6 महिने झाले याचं काम चालू आहे, तेव्हापासून रोडाचं काम होतं ना चालू, तेव्हा पण भरपूर कचरा आम्ही लोकांनी तिकडे पलटी ढकलला, माहितीये का, की एवढा ढीग लागलेला वल्ला पावसाचा कचरा। भिवंडी महानगर पालिका के लोग जो है, ये जो प्राइवेट ठेकेदार है और ये जो कचरा नहीं उठाते, इनके ऊपर जरा एक्शन ले, कुछ कार्रवाई करे। ये क्या है, कब तक चलते रहेगा? लोग बीमार पड़ रहे हैं, लोग परेशान है भाई। दवाखाने में हम हेल्थ को लेकर ज्यादा है, भिवंडी शहर में हेल्थ को लेकर देखो मलेरिया टाइफाइड जैसी बीमारी जो है आज आम हो गई है, परेशान है लोग। लोगों के पास इतना इलाज करने के लिए पैसा नहीं है कि लोग बार बार अपने परिवार को लेकर दवाखाने में जाए। कचरा की समस्या से ना, ये म्यूनसिपलिटी वाले जो झाड़ू मारने का आते हैं, आजू बाजू में ऐसा कचरा डाल के जाते हैं, तो उनको बोलने से बोलते हैं कि नहीं हमारे नगर सेवक बोल दिया इधर डालने के लिए, फिर बाद में उठाते नहीं। ये कचरे से ना इतना बीमार पड़ रहे हैं और गंदगी से ना बच्चे लोग बीमार पड़ रहे हैं और मच्छर विचर से ना बहुत तकलीफ हो रही है, इसलिए ना वो म्यूनसिपलिटी वाले दुर्लक्ष करें, इस पर ना तो ध्यान देने के लिए ये कोशिश करो। ठेकेदारांकडून हा कचरा नियमित उचलला जात नसल्याने नागरिकांकडून एकच ओरड होताना दिसत आहे। त्यामुळे पालिका प्रशासन व आयुक्त यांनी लक्ष घालावे व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।